नमस्कार मंडळी, 2000 वर्षांपूर्वीच्या पैठणी साडीचा इतिहास खास कला आणि परंपरेसाठी ओळखला जातो। पैठणीचा उगम पैठण येथे झाला, जे गोदावरी नदीजवळ वसलेले पूर्व 200 मध्ये सातवाहन राजवटीची राजधानी असलेले सुंदर शहर आहे। चला तर मग पैठणी साडीचा इतिहास जाणून घेऊयात। त्याआधी व्हिडिओला नक्की सबस्क्राइब करा। सातवाहन राजेशाही पैठणी साडीचा इतिहास। सातवाहन राजांच्या पाठिंब्याने पैठणी साडीचा इतिहास आणखीनच बहरला। पुढे त्याची प्रगती संपूर्ण दख्खन प्रदेशात होऊ लागली। पैठणीमध्ये टेपेस्ट्री नावाची जुनी पद्धत वापरून यामध्ये सोन्याचांदीच्या धाग्यांसह विविध रंगांचे धागे एकत्रित विणून एक सुंदर रेशमी तुकडा तयार केला गेला। त्या काळात हे शहर रेशीम आणि जरी म्हणजेच सोन्याच्या धाग्यांचे व्यापार केंद्र बनले। तसेच रोमन साम्राज्याला सुती आणि रेशीम निर्यातही या शहरातूनच होऊ लागली। त्यामुळे फॅब्रिकसाठी पैठणी हे नाव या शहरात निर्माण झाले। त्यानंतर पैठणी साडी ही अनेक देशांमध्ये निर्यात केली गेली आणि सोने आणि मौल्यवान दगडांच्या बदल्यात व्यापार केला गेला। मुघल काळातील पैठणी साडीचा इतिहास। पुढे मुघलांच्या काळात 17व्या शतकाच्या आसपास ही साडी विणण्याच्या कलेला औरंगजेबाने प्रोत्साहन आणि संरक्षण दिले। त्यांच्यासाठी बनवलेल्या खास औरंगजेबी डिझाईन्स आजही वापरल्या जातात। मुघलांनंतर थोर पेशव्यांनी पैठणी कलेच्या इतिहासाला प्रोत्साहन दिले। असे म्हटले जाते की माधवराव पेशवे यांच्याकडे खास स्वतःसाठी डिझाईन करणारे आकृतिबंध आणि रंग संयोजन होते। ते फॅब्रिकचा वापर खांद्यावर ओढणारी शाल साठी करायचे। त्यानंतर इतर पेशवे राजघराण्यांनीही पैठणी सिल्क साडी विणकाम वाढवण्याचे काम केले। त्यांच्या आश्रयाने नाशिक जवळील येवला हे शहरही पैठणीइतकेच महत्त्वाचे बनले। पेशव्यांनी महाराष्ट्रीयनांना पैठणीचा अभिमान वाटावा म्हणून प्रोत्साहन दिले। हळूहळू पैठणी सिल्क साडीची जादू शेजारच्या प्रदेशात देखील पसरली आणि अगदी हैदराबादचा निजाम देखील याच्या प्रभावाखाली आला। राजे रघुजी बाबांचा येवल्यातील इतिहास। राजे रघुजी बाबांच्या नेतृत्वाखाली येवला हा श्रीमंत समाज बनला। त्या काळी अहमदाबाद आणि हैदराबादमध्ये येवला पैठणी साडी विणण्याची कला फोफावत होती। रघुजी बाबांनी या शहरातील कारागिरांना येवल्यात येण्याचे निमंत्रण दिले। किल्ल्याजवळच त्यांनी त्यांना घर आणि त्यांच्या कलाकुसरीसाठी जागा देखील दिली। इतकेच नाही तर त्यांचा व्यवसाय सुरू करण्यासाठी त्यांना भांडवलही दिले। या जोरावर येवला गावात पैठणीचे उत्पादन सुरू होईपर्यंत कारागिरांनी रात्रंदिवस काम केले। हळूहळू येवला पैठणी साडीसह इतर साहित्य कापडाचा संपूर्ण देशात व्यापार होऊ लागला। तसेच परदेशातही याची निर्यात होऊ लागली।